नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत मस्त असा उरलेल्या भातापासून रिफ्रेशिंग दही भात. उरलेल्या भाताचं करायचं ते काय, मग असा हा दही भात नक्की करून बघा. हा भात माझा उरला होता एक बाऊल, त्यासाठी मी पाववाटी दही घेतलं आहे. आणि फोडणीसाठी घेतलं आहे कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे, डाळ, उडदाची डाळ, मोहरी, हिंग, थोडीशी हळद, मीठ आणि साखर असं पण घेतलं आहे. आता पहिल्यांदा आपण काय करणार आहे, या भातामध्ये दही मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान. त्यासाठी दही असं छान चमच्याने घोटायचं. तुम्हाला जर पातळ दही भात करायचा असेल तर तुम्ही दह्यामध्ये पाणी घालून घोटू शकता. आणि हे सगळं दही भातामध्ये कालवून घ्यायचं आहे आपल्याला. आपण हाताने छान कालवून घेणार आहे. असा छान भात फोडून घ्यायचा हाताने आणि त्याच्यामध्ये दही मिक्स करायचं. असं छान दही सगळीकडे एकत्र मिक्स झालं पाहिजे. आता ह्याच्यासाठी आपण फोडणी करतोय, त्यासाठी थोडंसं तेल घातलं आधी आणि नंतर 1 चमचा तूप घातलंय. याच्यामध्येच आपण टाकतोय मोहरी, उडदाची डाळ, नंतर गॅस बंद करायचा. त्याच्यामध्ये टाकल्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्ता, हिंग आणि थोडीशी हळद टाकायची, ज्यामुळे भाताला छान रंग येतो. आणि थोडी साखर आणि थोडंसं मीठ. आणि ही सगळी फोडणी आपण जो भात कालवला आहे तो एका बाउलमध्ये काढला आता, म्हणजे त्याच्यामध्ये छान आपल्याला मिक्स करता येईल. त्याच्यावरती ही फोडणी ओतायची गरम. मस्त पांढरा भात, त्याच्यावरती ही फोडणी खूप छान दिसते आणि चवीला पण खूप छान लागतो हा भात. अशा प्रकारे सगळा मिक्स करून घ्यायची भाताला फोडणी. छान सगळ्या भातामध्ये मिक्स झाली पाहिजे फोडणी. छान कालवून घ्यायची. अगदी पटकन असा भात तयार होतो. आता इथून पुढे तुम्ही उरलेल्या भातापासून नक्की असा भात करा. उन्हाळ्यामध्ये छान पोटाला थंडावा देणारा असा हा भात आहे. आपण आता तो सर्विंग प्लेटमध्ये काढतो. छान अशी कोथिंबीर पेरून आपण सर्व करतोय. मस्त असा हा दही भात थंडगार. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा.